राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध जागांचा विचार करण्यात येतोय। यामध्ये मुक्तसैनिक वसाहत उद्यान, रुईकर कॉलनी उद्यान आणि KSBP चौक या ठिकाणांचा समावेश आहे। या सर्व पर्यायांपैकी शिवाजी विद्यापीठाजवळील KSBP चौकातील जागेला सर्वाधिक पसंती मिळाल्याचं दिसून येतंय। या पार्श्वभूमीवर आज दुपारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या जागेची पाहणी करत प्राथमिक स्वरूपात सकारात्मक प्रतिसाद दिला। यामुळे स्मारकासाठी KSBP चौकातली जागा निश्चित होण्याची शक्यता आहे। स्वर्गीय अजित पवार यांचं कोल्हापूरशी एक वेगळं नातं होतं। त्यांनी कोल्हापुरात विविध विकासकामं केली आहेत, त्यामुळे त्यांच्या लौकिकाला साजेल असं स्मारक महापालिकेकडून होईल असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला। की या महानगरपालिकेची यापूर्वी KSBPनं डेव्हलप केलेली या जागेमध्ये लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांचं पुतळा आणि त्यांचं स्मारक उभा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आज ही जागा बघायला आम्ही आल्यानंतर खरोखर मनापासूनचा आनंद झाला। ही अतिशय उत्कृष्ट जागा आहे आणि या कोल्हापूर महाद्वार जे कोल्हापूर शहराचं आहे, दक्षिणेकडून येणाऱ्या लोकांचं आणि विशेषतः VIP लोकांचं, यामुळं दादांचं दर्शन त्यांना होईल आणि ही जागा जी आहे ती योगायोगानं दादांच्या पदस्पर्शानं पुरी झालेली आहे। कारण डाव्या बाजूला युनिव्हर्सिटीचं मागं राजाराम महाविद्यालयाचं एक कॅन्टीन होतं, तिथं दुपारी ते बसायचे अशी आठवण त्यांची होती। त्यानंतर शिवाजी विद्यापीठाला 50 वर्षे झाली म्हणून 50 कोटी राजाराम महाविद्यालयाला निधी, असा निधी दादांनी दिलेला होता। कारण शहाजी कॉलेजमध्ये जवळजवळ 3 ते 4 वर्ष महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं कोल्हापूरमध्ये झालेलं होतं आणि कोल्हापूरबद्दल फार त्यांचं प्रेम होतं। आपण गंगावेशच्या किंवा BT कॉलेजच्या कट्ट्यावरचं दूध कसं पितो, आपण रंकाळ्यावर कसं फिरायला जात होतो, अशा अनेक आठवणी त्यांच्या होत्या। IT साठी तरी 2-3दा त्यांनी बैठका घेतलेल्या होत्या आणि कृषी विभागाची, आणि हा विभाग राष्ट्रवादीकडे असल्यामुळं त्यांनी त्यावेळा कृषीमंत्री कोकाटे साहेब असतील, कृषीमंत्री धनंजय मुंडे असतील, यांची संमती मिळवून दिलेली होती। त्यानंतर हे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय, त्यानंतर महानगरपालिकेची जागा, म्हणजे आपल्याला शेंडा पार्कचं या पुढच्या काळात मुंबईचं BKC म्हणजे बांद्रा कुर्ला संकुलाला जे आज भाव आहे तसा भाव पुढच्या काळात येणार आहे। आणि ह्या सर्वामध्ये अजितदादांचं फार मोठी दूरदृष्टी होती। विकास कामाबद्दल प्रचंड त्यांना प्रेम होतं, पण ही कामं दर्जेदार झाली पाहिजे अशी त्यांची भावना होती। मला वाटतं अशा प्रकारचे स्मारक शासनाच्या सहकार्याने महानगरपालिका निश्चित उभारेल। या पाहणीवेळी महापौर रूपाराणी निकम, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, गटनेते आदिल फरास, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।